इस्रायल आणि इराणचा वाद पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। 4 दिवसांपूर्वी इराणने इस्रायलवर तब्बल 200 क्षेपणास्त्र डागले। यानंतर इस्रायल पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आम्ही सोडणार नाही, जोरदार उत्तर देऊ अशी घोषणा केली होती। त्यानुसार इस्रायलने आपली कारवाई सुरू केली आहे। इस्रायलने शुक्रवारी इराणच्या अनेक शहरांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले आहेत। तसेच इराणच्या आण्विक केंद्रावरही क्षेपणास्त्रे पडल्याचे बोलले जात आहे। इराणच्या आण्विक साईटवर 3 क्षेपणास्त्रे पडल्याचे वृत्त आहे। दरम्यान इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने आपल्या सर्व लष्करी तळांना हाय अलर्टवर ठेवले आहे। हवाई संरक्षण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे। इराणच्या सरकारी वृत्त संस्थेनुसार शुक्रवारी पहाटे इराणवर हल्ला झाला। इराणच्या इरफान शहरातील विमानतळावर स्फोटाचा आवाज ऐकू आला होता। इस्फहान शहरात अनेक अणुप्रकल्प आहेत। इराणचा सर्वात मोठा युरेनियम कार्यक्रमही या ठिकाणीच आहे। या हल्ल्यानंतर अनेक उड्डाणे वळवण्यात आलेली आहेत।